फारच दुर्दैवी घटना काल घडली आणि यामध्ये महाराष्ट्रातील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्याबद्दल संपूर्ण देश आज शोक सागरात बुडालेला आहे। वास्तविक हे अतिशय भ्याड हल्ला आणि ज्या निर्दोष व्यक्तींच्या हातामध्ये काही नव्हतं, पर्यटनासाठी गेलेली हे सगळे लोक, ह्याच्यावर असा हल्ला होणं ही फार चीड आणि संताप आणणारी घटना आहे। देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब कालच गेलेले आहेत। देशाचे पंतप्रधान हे सौदीचा दौरा सोडून ते भारतात येत आहेत आणि मला वाटतं दोघेही मिळून असा कृत्य करण्याचा बदला आणि सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे। आता अलीकडे 2-3 वर्षामध्ये काश्मीरमध्ये जे वातावरण तयार झालेलं होतं, पर्यटकांचा ओढा वाढलेला होता, त्याला गालबोट लावण्याचं काम या काही भ्याड लोकांनी केलेलं आहे। मला वाटतं या संघटित जी अशी प्रकारची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हे प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांचा बदला घेतल्याशिवाय आपला देश राहणार नाही। कुठेतरी हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, देशात देखील अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा हा मुद्दाम असं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न झालेला आहे। म्हणजे शेवटी गुन्हेगार ह्याला कुठली जात नसते, त्याला शोधून काढून त्यांना कठोरात कठोर मृत्यूदंडाची शिक्षा देणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी पर्यटक फिरायला गेले होते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते किंवा कुठलेही सैन्य नव्हतं, नाही, असा एक मुद्दा समोर आला। ती माहिती आम्हाला नाही, परंतु 2-3 वर्षामध्ये वातावरण अतिशय सुरळीत झाल्यामुळं कदाचित अशा प्रकारचे नसेल, कारण इतकं सुदृढीत होतं, इतकी कुटुंब येत जात होती, इतके पर्यटक जात होते, त्यामुळं काय परिस्थिती होती आम्हाला माहिती नाही। परंतु जे घडलेलं आहे ते अतिशय चुकीचं, अतिशय क्लेशदायक, संताप आणणारी घटना घडलेली आहे। सर, महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जे ते तिकडे अडकलेले आहेत, त्यासोबतच आपल्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे ह्या देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला फिरायला गेलेल्या आहेत, त्यासुद्धा तिथे अडकलेल्या आहेत। काल त्या टी व्हीवर होत्या, त्यांनी सांगितलं की आम्ही सुखरूप आहोत आणि आता ज्या ज्या जिल्ह्यातले, आता आमचे कोल्हापूर जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, आपले जे कोल्हापूरचे लोक आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, सगळ्या जिल्ह्यातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, विशेषतः जिल्हाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत। नाही, माझं काय अजून कळलं नाही, परंतु आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना कालच मी सूचना दिली होती, ते त्या संपर्कात आहेत। बहुत ही गलत कल की जो घटना घटी है वो सभी लोगों को गुस्सा आने वाली घटना है। मुझे लगता है देश के गृह मंत्री अमित शाह साहब और देश के प्रधानमंत्री जी मोदी जी इसका बदला लेंगे और ज़रूर ये घटनाओं को इससे उनका बदला लेंगे, लेकिन ऐसा घटना नहीं घटनी चाहिए, इसके लिए वो कोशिश करेंगे। कश्मीर में जो अभी 2-3 साल में जो माहौल बदल रहा था उसे छेद देने के लिए ये घटना हुई है, ऐसा मुझे लगता है। मुझे लगता है इसका सभी लोगों ने कंडेम करना और ये घटना जो घटी है उसके बारे में ये लोगों को सख्त से सख्त सजा होने की ज़रूरत है। 3 ना वो 6 लोगों के परिवारों के हम उनके सब सुख दुख में हम सब शामिल हैं और हम प्रार्थना करते हैं कि वो सभी लोगों को जो हम श्रद्धांजलि अर्पित करेंगे। कहा जा रहा है कि नाम पूछ के या कलमा पढ़ के वो बहुत गलत हुआ है, बहुत गलत हुआ है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।